नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक भक्ताची इच्छा असते की स्वामींची कृपा कायम राहावी आणि जीवन योग्य मार्गावर जावे. पण भक्तीचा मार्ग चालताना काही गोष्टी आणि काही लोक असे असतात जे नकळत आपल्या श्रद्धेला कमकुवत करू शकतात. स्वामी भक्तीच्या नावाखाली तुमची फसवणूक करणारे काही शत्रू तुमच्या आजूबाजूलाच वावरत आहेत. यातला एक शत्रू तर तुमच्या स्वतःच्या मनातच लपलेला आहे. तुमची भक्ती वाचवण्यासाठी आणि स्वामींची खरी कृपा मिळवण्यासाठी अशा लोकांपासून वेळीच सावध व्हावे. म्हणूनच प्रत्येक स्वामी भक्ताने काही गोष्टींबाबत, काही लोकांबाबत नेहमी सावध राहणे आवश्यक आहे. सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. काही लोक नेहमी नकारात्मक बोलत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये ते शंका घेतात आणि इतरांचाही आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. भक्ती करून काहीच होत नाही, नामस्मरणाचा काही उपयोग नाही, असे शब्द ते वारंवार बोलतात. अशा लोकांच्या सहवासामुळे आपल्या मनातही हळूहळू नकारात्मक विचार निर्माण होऊ शकतात. स्वामी भक्तासाठी श्रद्धा आणि सकारात्मकता खूप महत्त्वाची असते. म्हणूनच नकारात्मक विचार करणाऱ्या अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवणेच योग्य असते. सकारात्मक आणि श्रद्धावान लोकांच्या सहवासात राहिलो तर आपले मनही शांत राहते आणि भक्ती अधिक घट्ट होते. भक्तीचा दिखावा करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कधीकधी काही लोक भक्ती मनापासून करण्याऐवजी ती लोकांना दाखवण्यासाठी करतात. ते सतत सांगत असतात की त्यांनी किती माळा जप केला, किती सेवा केली किंवा किती वेळ पूजा केली. अशा प्रकारचा दिखावा ही खरी भक्ती नसते. खरी भक्ती ही शांत, नम्र आणि मनापासून केलेली असते. दिखावा करणाऱ्या लोकांच्या प्रभावात गेलो तर आपल्यातही नकळत अहंकार येऊ शकतो. म्हणूनच भक्ती करताना नेहमी साधेपणा आणि नम्रता ठेवावी. लक्षात ठेवा की भक्ती लोकांना दाखवण्यासाठी नसते, तर स्वामींप्रती प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी असते. तुमच्या श्रद्धेची चेष्टा करणाऱ्यांपासून सावध राहा. समाजामध्ये असे अनेक लोक असतात जे तुमच्या भक्तीची, कपाळावरच्या गंधाची किंवा तुमच्या पाळल्या जाणाऱ्या नियमांची टिंगल उडवतात. हे सगळे थोतांड आहे, याने काय होते असे म्हणून ते तुमचे मानसिक खच्चीकरण करतात. अशा लोकांशी वाद घालण्यात आपली ऊर्जा वाया घालवू नये. त्यांच्यापासून शांतपणे अंतर ठेवावे. तुमची भक्ती हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे. तो कुणाला सिद्ध करून सांगण्याची गरज नाही. चुकीचा मार्ग दाखवणाऱ्या लोकांपासून सावध राहावे. काही लोक स्वतःला आध्यात्मिक जाणकार समजतात आणि इतरांना चुकीचे मार्गदर्शन करतात. ते अंधश्रद्धा पसरवतात किंवा भीती दाखवून लोकांकडून फायदा घेतात. असे लोक तुमच्या आयुष्यातील संकटांचे भांडवल करतात. तुम्ही ही सेवा केली नाही तर स्वामी रागावतील किंवा तुमच्या घरावर मोठे संकट येईल असे म्हणून भीती घालतात. स्वामी आपल्या भक्तांचे कधीही वाईट करत नाहीत. स्वामींची भक्ती ही प्रेमातून आणि श्रद्धेतून असावी, भीतीतून नाही. जो तुम्हाला घाबरवतो तो स्वामी भक्त असूच शकत नाही. मत्सर आणि द्वेष करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. काही लोक इतरांच्या आनंदात किंवा प्रगतीमध्ये आनंद मानत नाहीत. त्यांच्या मनामध्ये नेहमी मत्सर आणि द्वेष भरलेला असतो. असे लोक दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात, नकारात्मक विचार पसरवतात आणि वातावरणही अस्थिर करतात. अशा लोकांच्या सहवासामुळे मनातही अस्वस्थता आणि नकारात्मकता निर्माण होऊ शकते. स्वामी भक्तांनी शक्य तितके शांत, सकारात्मक वातावरणामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवणे आपल्यासाठी हितकारक ठरते. अफवा पसरवणाऱ्या लोकांपासून सावध राहावे. काही लोक आध्यात्मिक गोष्टींबद्दल चुकीच्या अफवा पसरवतात आणि लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करतात. अशा चुकीच्या बोलण्यामुळे भक्ताच्या मनामध्ये अनावश्यक भीती निर्माण होते. पण खरी भक्ती ही भीतीवर नाही तर श्रद्धा आणि विश्वासावर आधारलेली असते. कोणतीही गोष्ट ऐकल्यावर तिची शहानिशा करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नये. सत्य काय आहे हे समजून घेतल्याशिवाय निष्कर्ष काढू नये. या अफवा पूर्णपणे चुकीच्या असतात. म्हणून शांत मनाने विचार करावा आणि स्वामींवर विश्वास ठेवून पुढे जावे. स्वतःच्या अहंकारापासूनही सावध राहावे. कधीकधी सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो तर तो आपल्या आतच असतो. भक्ती करताना मनामध्ये अहंकार येऊ शकतो की मी खूप भक्ती करतो, मी इतरांपेक्षा चांगला सेवेकरी आहे. असा विचार आला तर भक्तीची खरी भावना कमी होते. आपण करत असलेली सेवा ही स्वामीच करून घेत आहेत असा भाव ठेवावा. जेव्हा मी करतो असा भाव येतो तेव्हा स्वामी दूर जातात. म्हणूनच स्वामी भक्तांनी आपल्या वागणुकीमध्ये कायम नम्रता ठेवावी.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती तुम्हाला तुमच्या कर्मापासून लांब नेत असेल, तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करत असेल किंवा तुमच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असेल, तर समजावे की तिथे स्वामी नाहीत. स्वामी केवळ निस्वार्थ प्रेम आणि दृढ विश्वास यामध्ये सापडतात. स्वामी भक्ती म्हणजे फक्त स्वामींचे नाव जपणे नाही, तर जीवनामध्ये चांगले विचार आणि चांगले आचरण ठेवणेही आहे. म्हणूनच स्वामी भक्तांनी नकारात्मक विचार, दिखावा, चुकीचे मार्गदर्शन, मत्सर आणि अहंकार यापासून सावध राहणे आवश्यक आहे. म्हणूनच आपण जीवनामध्ये योग्य संगत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. चुकीच्या लोकांचा प्रभाव मनात शंका, भीती किंवा अहंकार निर्माण करू शकतो. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या लोकांपासून आणि स्वतःच्या अहंकारापासून सावध राहणे आवश्यक आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.